नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं अन्नपदार्थांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांना यापुढे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना प्राप्त करण्याची आवश्यकता नाही आहे. पुरवठा विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार तेल, तेलबिया, गहू, तांदूळ आणि त्यापासून बनवलेली उत्पादनं, रवा, मैदा, गव्हाचं पीठ, ज्वारी, बाजरी, साखर, गूळ, डाळी, खाद्यतेल, कांदे आणि बटाटे यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना यापुढे अन्न आणि पुरवठा विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळवणं आवश्यक राहणार नाही. या निर्णयाचं स्वागत करताना अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितलं की 2016 व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं तेल, तेलबिया, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, साखर, गूळ, डाळी, वनस्पती तूप, कांदे आणि बटाटे यांच्यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या परवाना आवश्यकतेचं उच्चाटन केलं होतं. 2022 डाळींच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं राज्यांना साठ्यावरती मर्यादा घालण्याचे आणि आवश्यकता भासल्यास परवाना पद्धती पुन्हा लागू करण्याचे अधिकार दिले होते. असं असूनही महाराष्ट्र पुरवठा विभागानं 24 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या एका आदेशान्वये व्यापाऱ्यांसाठी परवाना अनिवार्य करण्यात आला. या निर्णयामुळे व्यापारी वर्गात असंतोष निर्माण झाला होता. याच्या प्रतिसादामध्ये फेडरेशनसह विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्याच्या पुरवठा सचिवांची भेट घेतली आणि सदर आदेश मागे घेण्याची मागणी केली. तर मग मित्रांनो, त्याला आता यश येताना दिसतंय. त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्रामध्ये खाद्य व्यापार हा सोपा झालेला आहे आणि त्यासाठी FSSAIची कुठलीही लायसन्स गरजेची राहणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.